अरे त्यांनी असं काय केलं होतं की तू त्यांच्या कानशिलात लावली? ते तर बस त्यांच्या हक्काची लढाईच लढतायत ना. अरे बेटा, नशीब तुझं चांगलं की तुला कमी मारून सोडलं, कारण हा प्रोटेस्ट शांतीपूर्वक पद्धतीने पार पाडायचा होता. नाहीतर त्या पोरांनी तुझे हातपाय मोडल्याशिवाय तुला घरी पाठवलं नसतं. आणि हा काय म्हणतोय बघा, मैं जयपुर से हूँ, मैं राष्ट्रवादी हूँ. तर हा स्वतःला राष्ट्रवादी म्हणतो. अरे बेटा, तुझ्यात जर खराच दम असेल ना, तर जा त्या शिक्षण मंत्र्याच्या कानशिलात लाव. जा त्या व्यवस्थेच्या कानशिलात लाव, ज्या व्यवस्थेच्या भोंगळ कारभारामुळे आज गरिबाची लेकरं आत्महत्या करतायत. अरे तू त्या एका व्यक्तीच्या कानशिलात नाही लावली, तू त्या लेकरांच्या कानशिलात लावली, ज्या लेकरांना या पेपर फुटीमुळे आत्महत्या केली. अरे तू त्या लाखो गरीब विद्यार्थ्यांच्या कानशिलात लावली, ज्यांना शिकून काहीतरी मोठं व्हायचंय. तू त्या गरीब आईबापाच्या कानशिलात लावली, जे कष्ट करून आपल्या लेकरांना शिकवतात. अरे त्या अभिजित दिपकेला मानावं लागल एवढं सगळं सहन करून देखील त्या अपराध्याला सोडायला सांगितलं. हा प्रोटेस्ट आता थांबवायचा नाही. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय आता मागे हटायचं नाही. चला तर मित्रांनो, भेटूया. जय महाराष्ट्र.